नमस्कार. सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. ज्यांना हरण्याची भीती आहे त्यांचा पराभव निश्चित आहे असं समजावं. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. बातमीपत्रात वेळ झाली एका विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्या अंती पुन्हा आपलं स्वागत आहे. चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 60व्या महापरिनिर्वाण दिनी लाखो अनुयायी नतमस्तक झाले. इरविन चौकातील डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्यानजीक अनुयायांनी गर्दी केली. तसंच महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं. विविध उपक्रम राबवण्यात आले. आदरांजली वाहण्यासाठी अनुयायांनी इरविन चौकात रांगा लावल्या. 60व्या महापरिनिर्वाण दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अनुयायांनी इरविन चौकात गर्दी केली. परिसरात फुलांची दुकानं लावण्यात आली तर डॉक्टर आंबेडकर लिखित साहित्याची दुकानंही येथे सजली. इरविन चौकाचा परिसर मंगळवारी अनुयायांनी फुलून गेला. अभिवादनासाठी लांबच लांब रांगा येथे लागल्या. बाबासाहेबांचा एक लेकरू म्हणून बाबासाहेबांना वाचण्याची हिंमत मी केली आणि बाबासाहेबांना जे वाचलं ते तुम्हाला सांगण्याचा एक परिपाठ तुमच्याकडे हितूच करण्यात. 6 डिसेंबर 1956 रोजी पहाटे 4 वाजता डॉक्टर आंबेडकरांनी दिल्ली येथे अखेरचा श्वास घेतला. हा दिवस महापरिनिर्वाण दिन म्हणून पाळला जातो. आणि आता बाबासाहेब आंबेडकर जे शिकलेले आहेत त्याचे अनुयायी देखील शिकलेले असले पाहिजे. म्हणून विद्यार्थ्यांनी अभ्यास केला पाहिजे. आणि बाबासाहेब आंबेडकरांना तुम्ही सांगा मला काहीतरी गोळी औषध देण्यासाठी. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा घरी येतात तेव्हा रमाबाई बाबासाहेबांना विचारते, बाबासाहेब आपल्या बाजूला. महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं. समता सैनिक दलाच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना वही व पेन असं वाटप करण्यात आलं. विविध संघटनांच्या वतीने आदरांजली कार्यक्रमांचं आयोजनही येथे करण्यात आलं. माझ्या बायकोपुरता माझ्या कुटुंबापुरता संघर्ष आम्ही करतोय. आम्हाला समाज आम्हाला देश दूरचा वाटतो आहे. त्यातला आक्रमण संघटना एक समाजासाठी संघर्ष करणारी संघटना यापुढे येते आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांचा तुमच्याविषयीचा संघर्ष मांडण्याचं काम आपण करतोय. बाबासाहेब आंबेडकरांचं लहान लेकरू जेव्हा मरतं तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांना दुःख होत असतं की एवढा मोठा बाबासाहेब आंबेडकर पण लेकराच्या औषधोपचारासाठी देखील बाबासाहेबांजवळ पैसे नसतात. बाबासाहेब आंबेडकरांचं मुलगा मरण पावल्यानंतर त्याला नवीन कपड्यात देखील जगण्यासाठी कपडा देखील नसतो. इतकं समर्पण बाबासाहेबांचं आहे. बाबासाहेबांनी एक एक गोष्ट समाजाच्या प्रती दिलेली आहे. बाबासाहेबांनी 24 तास अभ्यास केला ते फक्त समाजासाठी. समाजसेवा आणि सामाजिक दृष्टिकोनातून एक असा छोटासा उपक्रम बाबासाहेबांनी समाजात समता, स्वातंत्र्य, बंधुत्व व न्याय यावर आधारित समाजव्यवस्था स्थापन करण्याचा त्यांचा एक उद्देश आणि जातीविरहित जात लोकांमध्ये गैरसमज निर्माण करते आणि लोकांवर अन्याय करण्याची जी प्रथा निर्माण करते ती नष्ट करण्याच्यासाठी त्यांनी समता निर्माण केलेली आहे. निरामय आयुष्य जगावं आमचा उद्देश, व्याधीविरहित लोक राहावेत हा आमचा उद्देश आणि म्हणूनच सामाजिक भावनेतून एक रोगनिदान शिबिर मागच्या 12 वर्षापासून आम्ही या ठिकाणी आयोजित करीत आहोत. हे आमचं 23वे शिबिर आहे. आतापर्यंत अनेक लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला. ज्या मुलांचे वडील दारोडे आहेत त्यांना दारोडे असल्यामुळे त्यांचे शिक्षण करत नाहीत. त्या शिक्षणासाठी आम्ही स्टॉल लावलेला आहे. त्यांना आम्ही शिक्षण देतो.
200 मुलं सध्या आमच्याजवळ आहेत. 200 मुलांचं रक्त हे दान करत आहोत. मित्र समता सैनिक दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 26 नोव्हेंबर 1925ला स्थापन केलं संघटन आहे आणि हे संघटन गेल्या 1926 पासून तर आजपर्यंत विविध सामाजिक कार्यक्रमांमध्ये काम करत आलेलं आहे. गेल्या 4 वर्षापासून समता सैनिक दल 6 डिसेंबरला बाबासाहेबांना आदरांजली अर्पण करण्यासाठी एक विशेष असा एखादा कार्यक्रम घ्यावा असं आपण ठरवलं होतं आणि संकल्पना आली एक वही एक पेनची. आपण समाजातल्या वेगवेगळ्या भागामध्ये काम करणाऱ्या लोकांकडून आणि समाजातील प्रत्येक घटकातील लोकांकडून एक वही आणि एक पेन घेतो आणि जे गरजू विद्यार्थी आहेत, गरजू लोक आहेत, गरजू विद्यार्थी आहेत, गव्हर्नमेंटच्या शाळेमध्ये शिकणारे काही विद्यार्थी आहेत, त्यांना आपण हे एक वही आणि एक पेन देतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव यांचा 60वा महापरिनिर्वाण दिन आहे आणि ब्लू टायगर फोर्स या संघटनेच्या वतीने आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भावपूर्ण आदरांजली वाहिलेली आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनातून प्रेरणा घेऊन ब्लू टायगर संघटना हे पुढे मार्गक्रमण करणार आहे. सायन्स कोर मैदानावरील खड्ड्यात एका महिलेचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. ही 35 वर्षीय महिला आपल्या मुलाला भेटण्यासाठी अमरावतीत आली होती. सोमवार रात्रीपासून बेपत्ता असलेली ही महिला सकाळी मृतावस्थेत आढळली. खड्ड्यात हा मृतदेह पडलेला होता, तिथे रक्त सांडलेलं होतं. या महिलेचा दगडाने ठेचून खून झाला असून या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. सायन्स कोर मैदानातील एका खड्ड्यात 35 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला. सकाळी मैदानावर क्रिकेट खेळण्यासाठी आलेल्या मुलांना हा मृतदेह दिसला. वंदे भोसले नामक ही महिला दिवाणखेड येथून मुलाच्या भेटीला आली होती अशी माहिती तिच्या नातेवाईकांनी दिली आहे. नंतर सायन्स कोर मैदानातील झोपड्यात ती थांबली. वाघोली या गावातील प्रवीण उर्फ रावसाहेब ढोके व रोशन नावाचा मुलगा तिच्यासोबत होता. रात्रीपासून ही महिला बेपत्ता होती व सकाळी तिचा मृतदेह आढळला. ज्या खड्ड्यात महिलेचा मृतदेह आढळला त्या ठिकाणी रक्त सांडलेलं आहे. तिचा चेहरा विद्रूप करण्यात आलाय. दगडाने ठेचून तिचा खून करण्यात आल्याचं प्रथम दर्शनी दिसून आलं आहे. हा जो प्रकार झाला या बाईचा एका पुरुषाशी काही प्रकारचे संबंध असल्याची एक आम्हाला तात्कालिक माहिती मिळालेली आहे. त्या माहितीवरून एक संशयित प्रवीण ढोके नावाचा सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे आणि त्याच्याकडे अजूनही विचारपूस चालू आहे. अजून कोणत्याही निष्कर्षापर्यंत आम्ही आलेलो नाही आहोत. जे काही पुरावे मिळतील त्यानुसार यापुढची तपासाची दिशा ठरवण्यात. नातेवाईकांच्या तक्रारीवरून रावसाहेब ढोकेला पोलिसांनी अटक केली आहे. शहर कोतवाली पोलीस पुढील तपास करत आहेत. शहरातील वर्दळीच्या मार्गावर चौकांमध्ये वाहतुकीची कोंडी ही अमरावतीकरांसाठी नित्याचीच बाब झाली आहे. परंतु ही कोंडी किती प्रमाणात असावी यालाही काही सीमा आहे. शाळा ऑफिसच्या वेळात सर्वांनाच पोहोचण्याची घाई असताना इरविन चौकात व रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या चौकात प्रचंड वाहतुकीची कोंडी सुरळीत करण्यासाठी कोणीही हजर नव्हतं. वाहतूक पोलीस येथे हजर नव्हते. अखेरीस नागरिकांनीच पुढाकार घेऊन वाहनं सोडून वाहतूक सुरळीत केली. सायकल, बस, ऑटो, ट्रक, स्कूल व्हॅन, दुचाकी, चारचाकी या कोंडीत अडकले होते. सोमवारी इरविन चौकात वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली. प्रत्येकाला आपल्या इच्छित स्थळी पोहोचण्याची घाई होती तर काही केल्या वाहनांची कोंडी सुटेना. इरविन चौक व इरविन चौकाकडून रेल्वे स्टेशनकडे जाणारा मार्ग असे हे 2 चौक आहेत. दोन्ही चौक अत्यंत वर्दळीचे आहेत. शाळा, कार्यालय, रहिवासी परिसर यांना जोडणारे हे चौक आहेत. त्यापैकी पहिल्या चौकातील ही स्थिती बघूया. उड्डाणपुलावरून खाली उतरणारा मार्ग, रेल्वे स्टेशनकडून येणारा मार्ग, मालवीय चौकाकडून येणारा मार्ग तर डफरींच्या बाजूने येणारे मार्ग या चौकात जुळतात. या चौकात वाहनं जमा झाली. बस, स्कूल व्हॅन, कार, दुचाकी, सायकल, ट्रक, शालेय विद्यार्थ्यांना ने-आण करणारे ऑटो, रिक्षा यांची प्रचंड कोंडी येथे झाली. मात्र येथे एकही वाहतूक पोलीस कोंडी सोडवण्यासाठी हजर नव्हता. वाहनांची कोंडी सोडवता नागरिकांचा जीव घुसमटू लागला. अखेरीस गर्दीतील नागरिकांनाच पुढाकार घेतला व वाहतुकीची कोंडी सोडवली. परंतु शेवटपर्यंत वाहतूक पोलीस येथे पोचलेच नाही.
विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच येथे अपघात झाला होता. इरविन परिसरातील हे दोन्ही चौक अपघात प्रवण स्थळ आहेत. येथे वाहतूक पोलीस असतानाही एक रॉंग साइड आलेला दुचाकी चालक अपघात करून पळून गेला. या घटनेला फार दिवस झालेले नाही. काय होतंय हे त्यावेळी ड्युटीवर असलेल्या पोलिसांच्याही लक्षात आलं नव्हतं. वाहतूक पोलीस असताना ही परिस्थिती आहे तर नसताना काय होईल याची कल्पनाच करायला नको. इरविन चौकातही चारही बाजूंनी वाहतुकीचा ओघ असतो, वाहनांचा ओघ असतो. अशावेळी अपघातांची शक्यता बळावते. परंतु वर्दळीच्या या चौकांमधील परिस्थिती रामभरोसेच असते. बातमीपत्रात घेऊया काही क्षणाचा विसावा. विसाव्यानंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्याअंती पुन्हा आपलं स्वागत आहे. वळूया उर्वरित घडामोडींकडे. ओबीसी समाजाच्या न्याय्य हक्कांकरता कार्यरत असलेल्या राष्ट्रीय ओबीसी महासंघ व महाराष्ट्र राज्य ओबीसी संघर्ष समितीचा महामोर्चा काढण्यात येतोय. 8 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता दीक्षाभूमी नागपूर येथून विधिमंडळावर हा मोर्चा निघणार आहे. महाराष्ट्र राज्य ओबीसी संघर्ष समिती व राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने नागपूरच्या विधान भवनावर ओबीसी समाजाच्या न्याय मागण्याकरता 8 डिसेंबर 2016 रोजी दीक्षाभूमी नागपूर येथे ओबीसी समाजाच्या महामोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या मोर्चामध्ये अमरावती जिल्ह्यातल्या सर्व ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असं आवाहन या ठिकाणी मी करीत आहे. सत्तेमध्ये बदल होतो, परंतु ओबीसीच्या अवस्थेमध्ये कुठलाही बदल होत नाही. आज या ठिकाणी अशी अवस्था आहे, सत्ता आणि न्याय व्यवस्थेमध्ये जे लोक बसलेले आहे त्यांचं जे धोरण आहे ते पूर्ण ओबीसीच्या विरोधामध्ये आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं ओबीसी विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, ओबीसी शेतकऱ्यांना न्याय मिळावा, ओबीसीच्या युवकांना युवतींना न्याय मिळावा, ओबीसी बेरोजगारांना न्याय मिळावा आणि म्हणून न्याय हक्काच्या लढाई करता या महामोर्चाचे खऱ्या अर्थानं आयोजन केलेले आहे. या मोर्चाचे नेतृत्व जे आहे ते माननीय प्राचार्य डॉक्टर बबनरावजी तायवाडे, माजी खासदार खुशालचंद्रजी बोपचे, त्याचप्रमाणे माजी मंत्री सुधाकरराव गणगणे हे या मोर्चाचे नेतृत्व करणार आहे. आणि हा जो मोर्चा आहे दीक्षाभूमी नागपूर येथे निघणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातून या मोर्चामध्ये लाखो लोक सहभागी होणार आहे. आणि म्हणून अमरावती जिल्ह्यातल्या ओबीसी बांधवांनी सुद्धा खऱ्या अर्थाने या ओबीसी महामोर्चामध्ये यावं असं आवाहन या ठिकाणी मी करतो. धन्यवाद. तपोवन संस्थेचे अध्यक्ष समाजसेवक डॉक्टर मोतीलालजी राठी यांचं 6 डिसेंबर रोजी निधन झालं. दाजीसाहेब पटवर्धन यांच्या खांद्याला खांदा लावून डॉक्टर राठी यांनी काम केलं. जीवनभर त्यांनी कुष्ठरोग्यांची सेवा केली. अनेक सामाजिक संस्थांशी ते संलग्न होते. समाजसेवकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. मोतीलालजी राठी हे तपोवनचे अध्यक्ष होते आणि विशेष म्हणजे ज्या काळात कुष्ठरुग्णांकडे डॉक्टरसुद्धा जायला धजत नव्हता अशा काळात महान कुष्ठसेवक डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन यांच्या समवेत डॉक्टर मोतीलालजी राठी आणि डॉक्टर आळशी यांनी कुष्ठरुग्णांच्या सेवेकरता स्वतःला झोकून दिलं. तेव्हापासून ते तपोवनशी जोडल्या गेले. त्याचप्रमाणे गणेशदास राठी छात्रालय समिती, आरोग्य साधना मंडळ, साहित्य संगम अशा विविध संस्थांचे नागपूर आणि अमरावती विद्यापीठाच्या सिनेटचे ते सदस्य होते आणि या सिनेटवर त्यांनी अनेक शैक्षणिक आणि सामाजिक स्वरूपाचे ठराव मांडले. या प्रश्नांना वाचा करून माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना आणि विद्यार्थ्यांना त्यांनी घडवलं, त्यांच्या आयुष्याला हातभार लावला. डॉक्टर मोतीलालजी राठी यांचा षष्ठीपूर्ती समारंभ आणि नेरपिंगळे गावाने त्यांचा आयोजित केलेला अमृत महोत्सव म्हणजे त्यांच्या एकत्रित सामाजिक कार्याची पावती आहे. अशा या थोर अशा व्यक्तीला मी आणि माझ्या कुटुंबियांतर्फे आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्यांतर्फे श्रद्धांजली आहे. अमरावतीच्या सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक चळवळीमध्ये अत्यंत अग्रणी असणार चालतं बोलतं ज्याला विद्यापीठ म्हणून आपण बघूया. म्हणजे विद्यापीठाच्या सगळ्या कामांमध्ये ज्या माणसाचा सहभाग राहिला
अमरावती विद्यापीठाच्या सोबतच अमरावतीच्या साहित्य क्षेत्रामध्ये या माणसांनी वावर केला. एक धन्वंतरी असताना डॉक्टर असलेला माणूस हा सर्वदूर काम करत होता आणि दाजीसाहेब पटवर्धनांच्या तपोनमध्ये देखील सुरुवातीच्या काळापासून या काळामध्ये डॉक्टर देखील तपोनात जायला घाबरत होते. अशा काळामध्ये डॉक्टर मोतीलालजी राठी यांनी जी सेवा दिली आणि आज अध्यक्ष म्हणून ते त्या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष म्हणून राहिलेत असे डॉक्टर साहेब की त्यांनी सगळ्या क्षेत्रामध्ये काम केलं. म्हणजे विशेषतः शैक्षणिक क्षेत्रामधलं त्यांचं योगदान हे महत्तम योगदान मला म्हणावं लागेल. या ठिकाणच्या राठी छात्र संघाच्या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष म्हणून त्यांचं काम हे अत्यंत उल्लेखनीय काम राहिलं. साहित्य संगम नावाच्या साहित्य संस्थेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेलं काम, विदर्भ महारोगी तपोनच्या दाजीसाहेब गेल्यानंतर आणि दाजीसाहेब असताना त्यांनी केलेलं भरीव योगदान कुष्ठरोग्यांच्या कामामधलं हे योगदान न विसरणार आहे. आणि म्हणून माझ्यासारख्याला ते चालतं बोलतं विद्यापीठ वाटतं. म्हणजे अमरावतीचा इतिहास जर जुन्या काळातल्या माणसांकडून अभ्यासायचा असेल तर तो डॉक्टर राठींसारख्या माणसांकडून अभ्यासावा असे हे व्यक्तिमत्व होतं. यांचं हरपणं, यांचं जाणं ही एक मोठी पोकळी अमरावतीच्या त्या सगळ्या क्षेत्रामध्ये झालेली आहे असं मला नम्रपणे वाटते. तपोन तर खरं म्हणजे आता अनाथ झालेला आहे, कारण तपोनमध्ये सगळ्यात ज्येष्ठ असणारी डॉक्टर मोतीलाल राठी हेच एकमेव कार्यकर्ते होते आणि त्यांना त्यांच्या आत्म्याला शांती लाभो अशी. घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिका प्रकल्प उभारतीये. या प्रकल्पाचं कंत्राट कोव्हर कंपनीला देण्यात आलंय. 15 कोटींच्या निधीतून हा प्रकल्प उभा राहणार असून पर्यावरण अधिकाऱ्यांनी या संदर्भात महापालिकेत प्रात्यक्षिक सादर केलं. अमरावती महानगरपालिका 1 हेक्टर जागेत घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रकल्प उभारतीये. 15 कोटींच्या निधीतून उभारणाऱ्या या प्रकल्पाचं सादरीकरण मंगळवारी महापालिकेत करण्यात आलं. पर्यावरण अधिकारी महेश देशमुख यांनी हे प्रात्यक्षिक दिलं. मनपा आयुक्त हेमंत पवार, स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, नगरसेवक तुषार भारतीय, संजय अग्रवाल यांच्यासह नगरसेवक व अधिकारी येथे उपस्थित होते. 6 डिसेंबर रोजी बाबरी मशीद पाडल्या गेली होती. याच्या निषेधार्थ पठाण चौकात 1 दिवसीय धरणं आंदोलन करण्यात आलं. इंडियन युनियन मुस्लिम लीगच्या वतीने आंदोलन करून 6 डिसेंबर हा काळा दिवस म्हणून पाळण्यात आला. पठाण चौकात 1 दिवसीय धरणं आंदोलन करण्यात आलं. इंडियन युनियन मुस्लिम लीगने आंदोलन करून 6 डिसेंबर हा काळा दिवस म्हणून पाळला. याच तारखेला बाबरी मशीद पाडण्यात आली होती. त्याचा निषेध इंडियन युनियन मुस्लिम लीगने केला, आंदोलन करून व्यक्त केला. 6 दिसंबर 1992 को बाबरी मस्जिद शहीद कर दिया गया. कल्याण सिंह उस वक्त में चीफ मिनिस्टर थे जिन्होंने सुप्रीम कोर्ट में अपना एक शपथ पत्र दिया था और सुप्रीम कोर्ट को एक वादा किया था, सुप्रीम कोर्ट के साथ में वादा किया था कि हम बाबरी मस्जिद को हाथ भी नहीं लगने देंगे. उसके बावजूद मौजूदा हुकूमत के साथ में कुछ पुलिस और हमारी मिलिट्री ने मिलकर ऐसे शरपसंदों को खुली छूट दी और उन लोगों ने बाबरी मस्जिद को शहीद कर दिया. हमारा आज की गवर्नमेंट से और राष्ट्रपति के नाम से इस धरने के माध्यम से इंडियन यूनियन मुस्लिम लीग और समाजी सारे कारकुनों की जानिब से आज हम एक राष्ट्रपति को मार्फत कलेक्टर के एक निवेदन देंगे और राष्ट्रपति से गुहार लगाई जाएंगी कि सुप्रीम कोर्ट में चलने वाली जो उसकी कार्रवाई है उसके अंदर बाबरी मस्जिद के हक में फैसला हो और उसी के साथ साथ में जो बाबरी मस्जिद के जो गुनहगार है उन लोगों को 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त भीमनगर विकास समितीच्या वतीने रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं. नालंदा बौद्ध विहार येथे आयोजित शिबिरात रक्तदात्यांनी हिरिरीने सहभाग घेतला. नालंदा बौद्ध विहार येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त भीमनगर विकास समितीच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आलं. नगरसेवक दिनेश बुक, आयोजक दिनेश हरणे, नंदू भुयार, मोहन कदम यावेळी उपस्थित होते. 60 रक्तदात्यांनी शिबिरात रक्तदान केलं. विश्वरत्न परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 61वा महापरिनिर्वाण दिवस आहे. भीमनगर येथील नालंदा बुद्ध विहारामध्ये पारंपरिक उत्साह आणि या इत्यादी बडेजाव टाळून राष्ट्रोपयोगी आणि खऱ्या अर्थानं महामानवाला आदरांजली देण्यायोग्य कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे. कुठल्याही गरजू रुग्णाला कामात पडणार आहे आणि या चळवळीच्या माध्यमातून रक्तदानाच्या माध्यमातून
त्यांनी समाजाची देशाची फार मोठी सेवा केली असं मी मानतो आणि खऱ्या अर्थानं महामानवाला त्यांनी आदरांजली अर्पण केली आहे. मी त्यांना त्यांच्या भावी वाटचालीबद्दल शुभेच्छा देतो. बहुजन वस्ती सुधार समिती आणि दिनेश हारणे अध्यक्ष यांच्या वतीने आज आम्ही आमच्या नालंदा बुद्धविहारामध्ये भव्य रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेबांना खरी आदरांजली वाहण्यासाठी आज आम्ही हा रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब हे आपल्याकडून निघून गेलेले आहे, परंतु आपण हा रक्तदानाचा कार्यक्रम याच्यासाठी ठेवलेला आहे कारण की या रक्तामुळे जर दुसऱ्याचा जर प्राण वाचत असेल तर खरी आदरांजली ते डॉक्टर बाबासाहेबांना आपण अर्पित करू शकतो. मी समाजाच्या चळवळीला हेच सांगू शकतो की आजचा दिवस हा आपल्याला खूप दुःखाचा दिवस आहे. म्हणून माझी अशी विनंती आहे समाजामध्ये की कोणत्याही प्रकारचे म्हणजे जे उत्साह प्रोग्राम असतात जसे गाणे वगैरे किंवा मोठे मोठे जेवणाचे स्टॉल वगैरे जेवणाचा प्रोग्राम वगैरे याच्या व्यतिरिक्त अजून कोणते जर मोठे मोठे याचे कार्यक्रम असेल तर मला असं वाटतं की ते टाळायला पाहिजे. कारण बाबासाहेबांना आपल्याला एवढं मोठं ज्ञान दिलेलं आहे आणि चळवळीचं ज्ञान दिलेलं आहे. त्या माध्यमातून आपण त्या बाबासाहेबांना आपल्या विचारातून या मनापासून तरी आपण खरी आदरांजली वाहिली पाहिजे. 6 डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा निर्वाण झालाय. डॉक्टर आंबेडकरांचा निर्वाण दिन महापरिनिर्वाण दिन म्हणून पाळला जातोय. महापरिनिर्वाण दिनानिमित्त ठिकठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. डॉक्टर आंबेडकरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 6 डिसेंबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं निर्वाण झालंय. डॉक्टर आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनी अभिवादन करण्यात येत आहे. खरकाडीपुरा येथे डॉक्टर आंबेडकरांच्या प्रतिमेला हारार्पण करण्यात आलं. अभिवादन करण्यात आलं. 6 डिसेंबर 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महाजनपुरा येथेही डॉक्टर आंबेडकरांच्या प्रतिमेला हारार्पण करून आदरांजली वाहण्यात आली. मोठ्या संख्येने येथे नागरिक उपस्थित होते. ततियम्पि धम्मं शरणं गच्छामि. महाजनपुरा बुद्ध बांधवांच्या वतीने या ठिकाणी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव यांचा महानिर्वाण दिन साजरा करण्यात येत आहे आणि या विभागातील सर्व नागरिक आज सर्व दिवसभर कार्यक्रमामध्ये व्यस्त असून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या ठिकाणी महामानवांच्या वतीने जे आम्हाला संविधान लिहून दिलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मानवाला मुक्तीचा एक संदेश दिला, गुलामीतून बाहेर काढण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. मार्गशीर्ष काळातील पर्वकाळात रामायण कथा भागवत सप्ताहाचं आयोजन करण्यात येत आहे. गोरक्षण येथे अमरावतीकरांना रामकथेचा लाभ देण्यासाठी आयोजन करण्यात आलंय. श्री रामप्रिया महाराज साहेब रामकथेवर प्रवचन करत आहेत. मंगळवारपासून येथे रामकथेला सुरुवात झाली आहे. माता श्री रामप्रिया जी की रामचरित्र मानस रामकथा की आरंभ की जा रही. यह कथा 12/12/2016 तक के चलेगी. उसकी शोभा यात्रा आज अंबाजी के मंदिर के प्रांगण से निकलेगी 1:30 बजे और 2 बजे कथा का आरंभ होगा एवं संध्या काल 6 बजे की जो है वह आरती व प्रसाद वितरण का समय दिया गया है. भारताचा इतिहास सुवर्णाक्षरांनी लिहिला गेलाय. कलावंतांचं कार्य, जन्म, थोर व्यक्तींचे जन्म, देश विदेशात घडलेल्या महत्वपूर्ण घटना यांची नोंद इतिहासाच्या पानात झाली आहे. बघूया आजचा इतिहास काय सांगतो ते. इतिहास के पन्नों से इस कार्यक्रम का आधार संकलन है. विश्वसनीयता के लिए संदर्भ ग्रंथ का संपर्क करें. इतिहास के पन्नों में दिनांक 6 दिसंबर सन 1823 में इंडिया व्हाट कैन टीच अस के लेखक
और भारत को आध्यात्मिक गुरु कहने वाले मैक्स मुलर का जन्म हुआ। सन 1869 में टाउन म्यूनिसिपैलिटी की स्थापना की गई। सन 1945 में निर्देशक शेखर कपूर का जन्म हुआ। सन 1950 में अभिनेत्री बीना राय का निधन हुआ। सन 1956 में महामानव बाबा साहेब आम्बेडकर का परिनिर्वाण हुआ। घबराए जब मन अनमोल और हृदय हो डावाडोल, तब मानव तू मुख से बोल, बुद्धं शरणं गच्छामि। तब मानव तू मुख से बोल, बुद्धं शरणं गच्छामि। इतिहास के पन्नों से इस कार्यक्रम का आधार संकलन है। विश्वसनीयता के लिए संदर्भ ग्रंथ का संपर्क करें। काय आहे हवामानाचा अंदाज? किती होतं दिवसभराचं तापमान? काय राहील उद्याचं तापमान? नजर टाकूया हवामानाच्या अंदाजावर। मंगळवार कमाल तापमान 29 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 15 डिग्री सेल्सिअस। बुधवार कमाल तापमान 30 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 13 डिग्री सेल्सिअस राहील असा अंदाज वेधशाळेनं वर्तवलाय। हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया। पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची। आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा। आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्केड, सहकार भवन समोर, मोर्शी रोड, अमरावती। आमचा फोन नंबर आहे 2570-32-6 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in। अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत रहा अमरावतीचं नंबर 1 चॅनेल, फक्त सिटी न्यूज। बातमी आमची, विश्वास तुमचा।